नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप सुंदर आणि एकदम सोपी अशी टिफिन बॅगची एक प्रकार। कारण की टिफिन बॅगचे मी तुम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत आणि तेही तुम्ही बघितले नसेल तर नक्की सर्च करा यूट्यूबला वर्षा फॅशन टिफिन बॅग, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील। आणि आजची पण टिफिन बॅग एक वेगळ्या पद्धतीची आहे आणि हिला आहे ना पायपिंग करण्याची मी एक आहे ना एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे। म्हणजे ज्या ताईंना पायपिंग करायला अवघड वाटतं ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच सोपा आणि यूजफुल ठरणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीची टिफिन बॅग बनवून घ्यायची असेल, काही कस्टमाइज करून घ्यायची असेल तर तुम्ही मला 9356065506 या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती या बॅगेचा स्क्रीनशॉट काढायचा आणि सांगायचं की ताई अशा पद्धतीची बॅग पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला काही कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला करून दिलं जाईल। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ यूजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे ना मेन फॅब्रिक ठेवलं आहे ना, हा कपडा पातळ होता त्यामुळे अस्तरसाठी एक कपडा ठेवला, मध्यभागी राईस बॅग आणि अस्तरसाठी परत एक कपडा ठेवून घेतलेला आहे। आता अगोदर तुम्हाला मी राईस बॅगचं माप सांगते कारण की तेच आपलं फायनल मेजरमेंट असतं। तर बघा 12 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 10 इंच, ठीक आहे। तर 10 बाय 12 इंचचे 2 पीस लागणार आहे आपल्याला। 2 इंच मेजरमेंट सेमच आहे, याला पण आपण बघा त्याच पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। आता यावरती आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। तर चला क्विल्ट करते आणि दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। बघा सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता क्विल्ट करून यायचं आहे ना, परत एकदा तुम्हाला मेजरमेंट सांगते। तर बघा रुंदी आहे 10 इंच आणि लांबी आहे 12 इंच। आता जिकडनं आपली 10 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला एक पायपिंग करून घ्यायची। तुमच्याकडे कोणताही कपडा असेल ना त्याची तुम्ही एका साईडने पायपिंग करून घ्यायची आहे। बघा आणि पायपिंगसाठी तुम्ही ते 1.5 ते 2 इंच रुंदीची पट्टी, कोणतंही कॉटनचं फॅब्रिक जे कोणतं तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता। आणि जिकडनं 10 इंच आहे ना त्याच साईडने आपण ही पायपिंग आहे ती करून घेत आहोत। दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने ही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने, ठीक आहे। तर दोन्ही पार्टवरती पायपिंग करून झाली। आता त्यानंतर आपल्याला इकडनं एका साईडला पॉकेट अटॅच करायचं आहे। तर कोणत्याही एका पार्टवरती आपल्याला इकडनं 7 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला इथे इंच टेपने पण दाखवलं आहे, माप स्क्रीनवरती पण दिलं आहे आणि प्लस ह्या कापडावरती पण लिहून दाखवलेलं आहे, ठीक आहे। आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आणि इथे आपल्याला बरोबर एवढी झीप घ्यायची आहे। तर झीपची लांबी आपल्याला इथे लागणार आहे बघा 10 इंच। तर बघा जशी मार्किंग केली तशीच मी कटिंग करून घेतली आणि झीप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची। इकडनं दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि जो कट केलेला पार्ट होता तो झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही, तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीच्या बॅगी बनवून पुढे विक्री करू शकता। आणि या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि झिपच्या वरती ना तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे आणि राहिलेले तिन्ही बाजूने डायरेक्टली असाच स्टिच करून घ्यायचा आहे। आता जेवढा एक्स्ट्राचा असेल तेवढा आपण अस्तरचा कपडा कट करून घेऊ आणि बघा अशा पद्धतीने आपल्या पॉकेटला अस्तर लागल्या गेलेलं आहे। तर बेल्टसाठी मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे। तुमची इथे जर अवेलेबल असेल तर ठीक, किंवा तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकते। तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर 18 इंचाचे मी इथे बेल्ट घेते। तर दुसरा पण बेल्ट आपण ह्याच मापावरती कटिंग करून घेऊ आणि ह्या बेल्टचे ना कडीला धागे निघतात तर ते आपण मेणबत्तीवरती त्याला चटका देऊन घेऊ, म्हणजे थ्रेड निघणार नाही। तर अशा प्रकारे मी हे मेणबत्तीवरती चटका पण देऊन घेतलेला आहे। याचे जे धागे वगैरे असतील ते आपले निघत नाही, लॉक होऊन जाते रेडीमेड बेल्ट तुम्ही वापरत असाल तर। आता त्यानंतर आतल्या साईडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे। तर बघा इकडनं आपला हा जो रुंदीचा पार्ट आहे 10 इंच, तर त्याचा आपल्याला सेंटर करून घ्यायचा आहे। तर 5 इंचावरती एक मार्क करते। सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची। बघा तुम्हाला मी इंच टेपने पण दाखवत आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला हा बेल्ट आतील साईडने अशा पद्धतीनेच स्टिच करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला इथे एक बेल्ट स्टिच करून दाखवते आणि यावरती भरपूर अशा दाट टिपा देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून बेल्ट आपला म्हणजे तुटू नये आणि जास्त दिवस टिकावा त्यासाठी। आता दुसरा पण बेल्ट स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरा पण बेल्ट मी इथे स्टिच करून घेतलेला आहे। फायनली दोनही बेल्ट आहेत ते आपले स्टिच करून झालेले आहेत बघा या बेल्टचे, आणि ते आपण आतल्या साईडने स्टिच केलेले आहेत या पद्धतीने।
ठीक आहे. आता दोन्हीमधली कोणती एक बॅग आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि एका बाजूचं सांगते 1, 2 आणि 3 ह्या 3 बाजूचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे. किती भरत आहे ते. हे भरत आहे माझं 34 इंच. त्यामध्ये तुम्ही 1-2 इंच एक्स्ट्रा घ्या. तर मी 36 इंच लांबीचा अजून एक क्विल्टेड पीस रेडी करून घेतलेला आहे. याला बघा सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवला आहे, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक. आणि मेन फॅब्रिक बघा मी असा दोन्ही कडेला आहे ना साधारणतः 1-1 इंच वाढव राहील अशा पद्धतीने आपण हे मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पायपिंगसाठी वेगळा कपडा लागू नये त्यासाठी मी याची अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर याची रुंदी आहे बघा 5 इंच आणि लांबी आहे तर बघा 36.5 इंच याची लांबी आहे. आता एका साईडने आपल्याला याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक पायपिंग करून घ्यायची. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने आपण फक्त एकाच साईडने ही फोल्ड आहे ती करून घेतली आहे. आता हा पार्ट स्टिच कसा करायचा ते सांगते. तर बघा आपण ही जी आपली रुंदी आहे ना 5.5 तर तिथपर्यंतच आपल्याला हा पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो वाढव राहील ना मेन फॅब्रिक तो आपल्याला नंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्याची पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यासाठी मी हा वाढव घेतलेला आहे. तर आणि दोन्ही कापडाची अस्तरची बाजू समोरासमोर आहे बघा आणि जी राईट साईड आहे ती बाहेरच्या साईडने आहे बघा. ठीक आहे. या पद्धतीने आता कॉर्नरवर आलं तर कॉर्नरमध्ये सुई गुंतवून ठेवायची आणि मग हा कॉर्नर टर्न करून घ्यायचा. आता इकडनं जेवढा एक्स्ट्राचा कपडा होतो आहे ना तिथे मी मार्किंग केली आणि जशी मार्किंग केली ना त्याच्यावरती थोडासा कपडा आपल्याला फोल्डिंगसाठी ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इकडनं डबल फोल्ड करून ही पण आपण फिनिश करून घेऊ पट्टी साईड पट्टी आणि इथे थोडीशी स्टिचिंग राहिली होती ती आता आपण कंप्लीट करून घेऊ. तर अशा प्रकारे एका साईडने आपण हा साईड पार्ट आहे तो स्टिच केला बघा. तुम्हाला मी ओपन करून दाखवते तो साईडने. आणि ही जी वाढव पट्टी कपडा घेतला होता आपण तो अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आणि ही एक सिक्रेट ट्रिक्स म्हणू शकता किंवा अगदी सोपी पद्धत म्हणू शकता पायपिंग करण्याची. आणि ज्या ताईंना पायपिंग करायला अवघड वाटते ना त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने पायपिंगसाठी जे मेन फॅब्रिक आहे तो वाढव ठेवून एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कोणकोणत्या ताईंना ही पद्धत आवडली. तर अशा पद्धतीने एका साईडची आपली पायपिंग करून झाली. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला आहे ना सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आणि हा साईड पार्ट पण जोडून घ्यायचा आहे. तर बघा इकडनं आपण अशा पद्धतीने हा दुसरा पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि इकडनं अगोदर आपण ना टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि याच पद्धतीने तुम्ही मोठमोठ्या ज्या आपल्या शॉपिंग बॅगे असतात आठवडी बाजारच्या पिशव्या असतात त्या पण तुम्ही अशा पद्धतीने नक्की अगदी फिनिशिंगमध्ये शिवू शकता आणि समोरच्याला म्हणजे शिवून देऊ शकता तुमच्या कस्टमरला. तर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली. आता जशी टाचणी लावली तशीच आपण याची स्टिचिंग पण करून घेऊया. आणि कोणकोणत्या ताईंनी अशा पद्धतीने बॅग शिवलेली असेल तर त्यांनी मला नक्की सांगा कमेंट करून. कारण की मी खूपदा दाखवत असते तुम्हाला खूप युनिक आणि एकदम यूजफुल आयडिया दाखवतच असते आणि ज्या की तुमच्या पण उपयोगी ठरतात. आता हा जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे ना मेन फॅब्रिक त्याचे आपल्याला इकडनं पण डबल फोल्ड करून ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आणि याच्यामुळे काय होतं आपलं काम पण फास्टमध्ये उरकलं जातं आणि वेगळी पायपिंग करण्याची आपल्याला इथे गरज पडत नाही. कारण की आपण जो क्विल्टिंगच्या वेळेसच मेन फॅब्रिकचा कपडा वाढव घेतलेला होता त्यामुळे ही पायपिंग करायला अगदी म्हणजे कमीत कमी वेळामध्ये होऊन जाते. आणि कॉर्नरवरती व्यवस्थित सुई कॉर्नरमध्ये गुंतवायची आणि मग ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आणि बघा किती सुंदर अशी बॅग तयार झाली. इकडच्या साईडने पण आपण ही साईड आणि सोबतच पायपिंग पण करून घेतलेली आहे. बघा या अशा पद्धतीने दिसत आहे आणि या साईडचा पार्ट अशा पद्धतीने दिसत आहे. आता आपण इकडलं जी मेन पार्ट आहे ना इथे झिप नाही लावली कारण की बिना झिपचीच बनवलेली आहे. वरती आपण एक झिपर पॉकेट आहे ते बनवलेलं आहे या पद्धतीचं. तर तुम्ही याच्यामध्ये तुमची 1 लिटरची पाण्याची बॉटल आणि टिफिन पण ठेवू शकता. बॉटम साईड सगळं बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की किती मस्त आणि फिनिशिंग सहित आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर चला बॉटल ठेवून दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही याच्यामध्ये ना हा टिफिन आणि प्लस एक पाण्याची बॉटल आहे ना ती आरामात ठेवू शकता. आणि टिफिन आणि बॉटल ठेवून पण मध्ये एक स्पेस शिल्लक राहतो. इथे पण तुमची अजून एखादी बॉटल आहे ती अगदी आरामात बसणार आहे. बघा आता तुम्हाला हे दिसत नसेल अंधार दिसतोय ना व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीची आपली खूप सुंदर अशी एक टिफिन बॅग आहे ती बनवून
तयार झालेली आहे. आणि वरती पण आपण इथे एक झिपर पॉकेट दिलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही रुमाल वगैरे, काही चमचा वगैरे, काही मिठाची पुडी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता, बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता. खूप बेस्ट असा ऑप्शन आहे टिफिन बॅगचा. आणि मी बिना झिपची बनवलेली आहे. वरच्या साईडने एक मेन झिप नाही आहे, फक्त इकडनंच एक आपण पॉकेट दिलेलं आहे. तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आता इथं माप सांगायचं राहिलं होतं. तर बघा 10 इंच रुंदी आहे, जेवढी घेतली होती तेवढीच. आणि लांबी 12 इंच, म्हणजे 10 बाय 12 इंचाचीच आहे, जेवढी घेतली होती तेवढीच. आणि ही साईड आहे आपली 5 इंचाची साईड आहे, कारण की पायपिंग केलेली आहे आपण, त्यामुळे ती बरोबर 5 इंचाचीच राहिलेली आहे. बॉटमचा बेस पण बघा अशा पद्धतीचा आहे.